नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, कसे आहात? सर्वांचं स्वागत आहे. संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2026 जी अलीकडेच झाली, या परीक्षेमध्ये चालू घडामोडींचे प्रश्न कसे आले, ते कुठून आले आणि आता ज्या मुख्य परीक्षा आहेत त्याचबरोबर 2027च्या पूर्व परीक्षा आहेत, त्याच्यासाठी आपल्याला चालू घडामोडींच्या अभ्यासाची स्ट्रॅटेजी काय बनवावी लागेल याबाबत आपण या लेक्चरमध्ये चर्चा करणार आहोत. पहिल्यांदा तर बघूया की जी परीक्षा झाली रविवारी, तर या परीक्षेमध्ये चालू घडामोडींचे जे 15 प्रश्न होते, तर या 15 प्रश्नांमधले 10 प्रश्न हे आपल्या परिक्रमा आणि बीइंग ॲस्पिरंटवरच्या बॅचेसमधून आलेले आहेत. ठीक आहे, हे यावेळचे सर्वात कमी प्रश्न आहेत, कारण का जो पॅटर्न आहे प्रश्नांचा तो बदललेला आहे, त्यामुळे अभ्यासाची दिशा देखील आपल्याला त्याचप्रमाणे बदलावी लागणार. पहिल्यांदा बघूया आपण की कशा प्रकारचे प्रश्न आले. ठीक आहे, तर मी ब सिरीजचं जे हे बी सिरीज आहे, तर तो क्वेश्चन पेपर घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 36वा प्रश्न आहे, महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेत्यांचा क्रम पुरस्कार मिळालेल्या वर्षानुसार चढत्या क्रमाने लावा. म्हणजे पहिल्यांदा सर्वात जुना पुरस्कार, ठीक आहे, म्हणजे आधीच्या वर्षांचा, आणि सर्वात शेवटी म्हणजे लेटेस्ट पुरस्कार. अशा प्रकारे काय असायला पाहिजे बरं? हा क्रम असायला पाहिजे. यावेळी जरा एलॉबरेट करून त्यांनी दिले की सर्वात पहिल्यांदा जुना आणि मग नंतर सर्वात लेटेस्ट जो आहे अशा प्रकारे करा, तर ही चांगली गोष्ट आहे. इथं जर बघितलं तर राम सुतार, अप्पासाहेब धर्माधिकारी, अशोक सराफ, आशा भोसले अशा प्रकारचा हा क्रमवार आहे. याचं उत्तर आहे 4. ड ब क अ म्हणजेच आशा भोसले, मग अप्पासाहेब धर्माधिकारी, अशोक सराफ आणि राम सुतार यांना हा पुरस्कार मिळाला. महाराष्ट्र भूषण पुरस्कार आपण डिटेलमध्ये घेतले होते. परिक्रमामध्ये देखील हा महाराष्ट्रातला सर्वोच्च पुरस्कार आहे. त्यामुळे जर बघितलं तर परिक्रमामध्ये कधीच्या मे 2025 ची परिक्रमा आहे, पान नंबर 84-85 वर मी डिटेलमध्ये दिलंय. आणि त्यामध्ये जर बघितलं तर राम सुतार यांच्याबद्दल देखील मल्टीलायनर आला असता प्रश्न तर सुटला असता आपल्याला. त्याच सोबत जर बघितलं तर मी काय झालं, या अगोदर पण महाराष्ट्र भूषणवर कशा प्रकारचे प्रश्न आलेले की खालीलपैकी महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेती नसणारी व्यक्ती ओळखा, अशा प्रकारचे प्रश्न आले. आणि त्यामुळे मी परिक्रमामध्ये जर बघितलं तर सर्व जे काही महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेते आहेत त्यांची यादी दिली. त्यामध्ये जर बघितलं तर 2024चा पुरस्कार राम सुतार यांना, 23चा पुरस्कार अशोक सराफ यांना, 22चा पुरस्कार अप्पासाहेब धर्माधिकारी आणि 21चा पुरस्कार आशा भोसले यांना हे लेटेस्ट 4 पुरस्कारांवर त्यांनी प्रश्न विचारलाय. तर हा एक चांगला प्रश्न आहे आणि तो सर्वांनी सोडवला असेल अशी मी आशा करतो. ठीक आहे, डायरेक्टली परिक्रमातून. त्यानंतर आपल्या बीइंग ॲस्पिरंटच्या बॅचेसमध्ये अशा प्रकारे स्लाइड्समध्ये तुम्हाला ह्या गोष्टी शिकता येतात. तर अशा प्रकारच्या त्याच्यामध्ये स्लाइड्स होत्या की ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना 25 लाख रुपयांचा हा पुरस्कार देण्यात आला. राम सुतार यांच्याबद्दलच्या माहिती, त्याचबरोबर त्यांना मिळालेले पुरस्कार वगैरे, हा पुरस्कार किती सालचा आहे वगैरे, ते कुठले आहेत. महाराष्ट्र भूषण पुरस्कार काय असतो, महाराष्ट्र शासनाकडनं देण्यात येणारा हा सर्वोच्च पुरस्कार आहे, 25 लाख रुपयांचा. 96ला तो जर बघितलं तर त्याची स्थापना झाली. आणि त्यापासून पहिल्यांदा हा पुरस्कार जर बघितलं तर पु ल देशपांडेंना मिळाला होता, मग लता दिदी वगैरे, या सर्वांची यादी. आणि हा जो काही शेवटचा बघा, मी मार्क पण त्याचप्रमाणे केला आहे, 2 स्टार आणि 4 हे केले आहेत की याच्यावर प्रश्न येऊ शकतो, आणि तशाच प्रकारचा प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, तर गुड क्वेश्चन. जो आपल्याला जर बघितलं तर महाराष्ट्र भूषण सारखा महत्वाचा पुरस्कारावरचा हा प्रश्न आहे, त्यामुळे तो आपल्याला सुटलाच असेल. आता हा प्रश्न जर बघितला तर हा प्रश्न अगदीच म्हणजे आउट ऑफ द बॉक्स प्रश्न आहे. खानमिगो हे या क्षेत्राशी संबंधित असलेलं कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ॲप आहे. आता हे याचा उत्तर आहे शिक्षण. खानमिगो म्हणजे काय, तर कशामुळे हा प्रश्न विचारलाय असं आपण जर बघितलं तर अगदी एखाद्या म्हणजे दक्षिणेकडच्या न्यूजपेपरमध्ये आलेली ही न्यूज आहे. कर्नाटका टाईज अप विथ खान अकॅडमी टू ब्रिज डिजिटल लर्निंग गॅप. त्याचबरोबर मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मंत्रालयानं जर बघितलं तर सिडॅक, त्याचबरोबर खान यांच्याबरोबर काय केलं होतं, एक टायअप केलं होतं, तर त्यामुळे पण आलं असेल. मात्र 27 जून 2025 ची ही न्यूज आहे, त्यामुळे हा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे की खान अकॅडमी काय बरं. खान अकॅडमी ही जागतिक स्तरावरची एक
नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे, जी काय करते, शिक्षण डिजिटल एज्युकेशनच्या माध्यमातून सर्वांसाठी शिक्षण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करते. तर ही खान अकॅडमीनं जर बघितलं तर AI टूल डेव्हलप्ड बाय खान अकॅडमी, खान मिगो नावाचं, will be made freely available to teachers and students in class 8 to 10 and first and second PUC to enhance student engagement and enable self-paced. मग कर्नाटकचे जे काही टीचर्स वगैरे आहेत 8वी ते 10वी पर्यंतचे, त्यांच्यासाठी हा जर बघितलं तर खान मिगो नावाचं AI चॅटबॉट फ्रीली उपलब्ध करून देण्यात आला होता. आणि तो प्रश्न कुठून शोधून काढलाय हा प्रश्न जर बघितला तर ज्यांना खान अकॅडमी माहित आहे वगैरे त्यांनी थोडंसं लॉजिक लावून खान मिगो म्हणजे काय बरं, अमिगो म्हणजे मित्र, ठीक आहे, स्पॅनिश भाषेमध्ये जर बघितलं तर खान मिगो म्हणजे मित्र अशा प्रकारचा चॅटबॉट, तर तो शिक्षणाशी निगडीत आहे असं जर लॉजिक लावून सुटला तरच हा प्रश्न. अदरवाईज ज्यांना खान अकॅडमी माहीतच नाही, खान अकॅडमी म्हणजे खान सर नव्हे उत्तर बिहारचे पटण्याचे ते नव्हे, खान अकॅडमी ही जागतिक स्तरावरची एक काय बरं नॉन प्रॉफिट एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहे. ओके, त्यानंतर म्हणजे हा प्रश्न जर बघितलं तर काही लोकांना सुटलेला नसणार, तर इट्स ओके असं मी म्हणेन, कारण का असे काही प्रश्न असतात की जे फारच आउट ऑफ द बॉक्स येतात, जे कुठंच अगदी, कारण का हा म्हणजे मी जे परिक्रमा तयार करायला जे सोर्सेस वापरतो, द हिंदू आहे, इंडियन एक्सप्रेस आहे, आपलं लोकसत्ता आहे, मटा आहे, त्याचबरोबर PIB वेबसाईट्स आहेत, गव्हर्नमेंटच्या सर्व वेबसाईट्स आहेत, तर त्याच्यामध्ये ही कुठं न्यूज नव्हती. त्यामुळं कुठून हा प्रश्न सेट केला आहे तर हॅट्स ऑफ टू पेपर सेटर. त्याचबरोबर जर बघितलं तर त्यानंतर 38वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती बाब ही उभ्या शेतीचा फायदा नाही, व्हर्टिकल फार्मिंगचा फायदा नाही. आता जनरली जर बघितलं तर व्हर्टिकल फार्मिंग काय आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. हा एक GK टाईप प्रश्न आहे, मात्र तो करंटला कसा रिलेट करण्यात आलाय तर जर बघितलं तर पंतप्रधान मोदीजींनी फेब्रुवारी 2026 मध्ये जी 131वी मन की बात केली. आता मन की बात वर पहिल्यांदाच जवळपास प्रश्न आलेला आहे, ठीक आहे. दरवेळच्या मन की बात ज्यावेळी ऐकायच्या दर महिन्याला जवळपास असते ती, त्याच्यातले सगळे जर मुद्दे करायचे गेले तर ते आपल्याला करंट अफेअर्सला पॉसिबल नाहीये. मात्र असा आलेला आहे, म्हणजे इथून पुढे काय तर मन की बात सारखे विषय देखील, म्हणजे जे काही प्रोग्राम आहेत त्यांच्यामध्ये देखील काही नवीन नवीन गोष्टी डिस्कस होतात का हे आपण बघायला पाहिजे, ठीक आहे. आता आपण ते परिक्रमामध्ये देखील इन्क्लूड करणार आहोत. तर PM मोदी लाऊड्स ओडिशा फार्मर ऑन मन की बात, म्हणजे त्यांनी काय केलं, ओडिशामधला व्हर्टिकल फार्मिंग करणारे एक शेतकरी आहेत त्यांचं कौतुक केलं होतं मन की बात मध्ये फेब्रुवारी 2026 मध्ये. त्यांनी ओडिशामध्ये जर बघितलं तर व्हर्टिकल फार्मिंग केली होती, ठीक आहे. असं आपण रिलेट करू शकतो. मात्र जनरल GKचा हा प्रश्न म्हणून मी याला ट्रीट करतोय. तुम्हाला व्हर्टिकल फार्मिंग काय आहे हे माहीतच पाहिजे. काय रेग्युलर म्हणजे आपण ज्यावेळी तुम्ही जाऊन पुढे जाऊन अधिकारी होणार आहे तर आपल्या आसपास ज्या गोष्टी स्पेशली कृषी क्षेत्रामध्ये ज्या चाललेल्या गोष्टी आहेत, ज्या जनरली काय बरं न्यूजमध्ये आहेत, त्या आपल्याला इथं माहिती पाहिजे. तर खालीलपैकी कोणती बाब ही उभ्या शेतीचा फायदा नाही. आता उभी शेती काय असते तर उभी शेतीला जर बघितलं तर आपण अत्यंत कमी जागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी प्रकाश आणि तापमानासारख्या कृत्रिम परिस्थितीमध्ये एकदा बंदिस्त जागेमध्ये पीक घेण्याच्या पद्धतीला व्हर्टिकल फार्मिंग असं म्हणतात. तुम्ही जर बघितलं असेल केशरची शेती कोण काय करतंय बरं, ते मोठे मोठे कंटेनर असतात त्याच्यामध्ये केशरची शेती केली असली व्हिडिओज वगैरे बघितले असेल, ते सर्व काय बरं व्हर्टिकल फार्मिंग आहे. हायड्रोपोनिक्स तुम्ही ऐकलं असेल की भाज्या शहरातच आता काय होत आहेत, पिकवल्या जात आहेत असल्या कंटेनर्समध्ये, जिथं टेम्परेचर पाणी कमीत कमी म्हणजे सॉईल नसली तरी चालेल, पाण्यामधून त्याला लागणारे न्यूट्रिएंट्स देऊन, मायक्रोन्यूट्रिएंट्स देऊन त्या पिकांना वाढवण्यात येतं. अशा प्रकारे केमिकल विरहित आणि स्वच्छ पिकं तयार होतात, तर यालाच व्हर्टिकल फार्मिंग म्हणतात. जर बघितलं तर ही संज्ञा पहिल्यांदा 1915 मध्ये गिल्बर्ट एलिस बेली यांनी वापरली होती आणि आधुनिक संकल्पना 1999 मध्ये प्राध्यापक डेक्स्कोमियर यांनी मांडली होती. ग्राहकांच्या जवळच्या परिसरामध्ये अन्नधान्याचं उत्पादन करणं या पद्धतीचं मुख्य उद्दिष्ट आहे आणि पुरवठा साखळी त्यामुळे काय होते, लहान होते. अगदी गावावरून भाज्या शहरामध्ये आणाव्या लागत नाहीत, त्यामुळे ट्रान्सपोर्टमध्ये होणारी जी कॉस्ट आहे, त्याचबरोबर होणारे कार्बन उत्सर्जन आहे ते देखील कमी करता येतं. आर्द्रता, मातीविना पोषक घटकांचा पुरवठा, तापमान यासारख्या घटकांचं नियंत्रण करून ही शेती पद्धती ऋतुमान आणि मान्सूनच्या लहरीपणावर अवलंबून न राहता वर्षभर चालवता येते. आर्द्रता, माती विना पोषक घटकांचा पुरवठा, अक्षरशः माती
नसली तरी चालते, लँड नसलं तरी चालतं, अशा प्रकारे जर बघितलं तर ही काय बरं पद्धत आहे व्हर्टिकल फार्मिंग. त्याचे प्रकार आहेत, एरोपॉनिक्स आहेत ज्यामध्ये हवेच्या माध्यमातून काय न्यूट्रिएंट्स देण्यात येतात, हायड्रोपोनिक्स आहेत ज्यामध्ये पाण्याच्या माध्यमातून न्यूट्रिएंट्स देण्यात येतात, आणि ॲक्वापोनिक्स आहेत ज्यामध्ये जर बघितलं तर पाण्यामध्ये मत्स्य ॲक्वाकल्चर करणं, मातीविरहित वनस्पती लागवड करणं, हे सगळं त्याच्यामध्ये येतं. आता आपण बघूया की लॉजिकली जर बघितलं तर उभ्या शेतीचा कोणता फायदा नाही, तर पाण्याचा कमी वापर होतो. इथं अगदी ज्या प्लांटला लागेल एवढंच पाणी देता येतं, तर हा फायदा आहे. बारमाही पिकांचं उत्पादन वर्षातून 2 किंवा 3 वेळा, ऋतूवर अवलंबून नाहीये, सगळं कंट्रोल्ड आहे, टेम्परेचर, मॉइश्चर, ह्युमिडिटी. त्यामुळे ऋतू बाहेर कसाही असू दे, कंटेनरमध्ये तुमचं पीक येतंय, तर त्यामुळे बारमाही पिकांचं उत्पादन घेता येतं. वाहतुकीचा कमी झालेला खर्च, शहरामध्येच काय बरं तुम्ही कंटेनरमध्ये व्हर्टिकल फार्मिंग करताय, तर त्यामुळे वाहतुकीचा खर्च काय होतो, कमी होतो. शेतीयोग्य जमिनीवरचं अवलंबित्व वाढलंय, हे चुकीचं झालं. हा फायदा नाहीये, अवलंबित्व कमी झालेलं आहे. काल सगळ्यांना शेतीयोग्य जमीन आहे बी हे काय नाही, तुम्ही बिल्डिंगमध्ये काय बरं घरांमध्ये फ्लॅट्समध्ये देखील आता व्हर्टिकल फार्मिंग करू शकताय. तर अशा प्रकारे जर बघितलं तर व्हर्टिकल फार्मिंगवरचा हा अत्यंत चांगला प्रश्न आहे. जनरल अवेअरनेस आपला जो आहे हा याच्यातनं इथं टेस्ट करायचा प्रयत्न करण्यात आलेला आहे असं दिसतं. त्यानंतर हा प्रॉपर करंट अफेअर्सचा प्रश्न आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचा उद्देश काय आहे? अगदी ज्याला काहीही माहित नाही त्यानं लॉजिक लावून जरी हा प्रश्न सोडवला तरी त्याला सुटत होता. आता बेटी बचाओ बेटी पढाओ या नावावरूनच कळते की त्या योजनेचं उद्दिष्ट काय असेल. बेटी बचाओ म्हणजे काय, तर ज्या स्त्री भ्रूण हत्या होतात त्या थांबवण्यासाठी, म्हणजेच त्याचमुळे जर बघितलं तर लिंग समानता आणण्यासाठी, तर लिंग समानता, आणि बेटी पढाओ म्हणजे मुलींचं शिक्षण, तर लिंग समानता मुलींचं शिक्षण असं याचं काय बरं उद्दिष्ट आहे. ठीक आहे. महिलांना रोजगार देणे, आरोग्य विमा, पेन्शन हे काय डायरेक्टली उद्दिष्ट नाही आहेत. आता हाच का प्रश्न विचारण्यात आला, तर परिक्रमामध्ये देखील मी ही योजना सविस्तर घेतली होती त्यावेळी, कारण की मला वाटत होतं त्याच्यावर असा प्रश्न, जुन्या योजनांवर युजली एमपीएससी कसा प्रश्न विचारते की ती योजना कधी सुरू झाली वगैरे असा. मात्र हा फार सिंपल प्रश्न विचारलाय. मार्च 2025च्या परिक्रमामध्ये पान 50-51 वर जर बघितलं तर बेटी बचाओ बेटी पढाओ योजना आणि सुकन्या समृद्धी योजनेला 10 वर्ष पूर्ण झाली, आणि त्यामुळे जर बघितलं तर 10वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला होता. यामध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ योजना काय आहे, ती आता कोणत्या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आली, इंटिग्रेट करण्यात आलेली आहे, कोणत्या मिशन शक्ती या योजनेमध्ये इंटिग्रेट करण्यात आले, आणि मिशन शक्ती काय आहे हे सर्व मी इथं दिलं होतं. तर हा डायरेक्टली आपल्या परिक्रमामधला प्रश्न आहे. तसंच माझ्या बिईंग ॲस्पिरंटवरच्या आपल्या परिक्रमा समरी बॅचेस करा. आता जशा प्रकारचे प्रश्न येत आहेत त्यामुळं केवळ इयरली पुस्तक घेऊन वन लाइनर पाठ करण्यानं मार्क येणार नाहीत. रेग्युलरली करंट अफेअर्स केलं पाहिजेत, त्याच्यावर थोडासा विचार केला पाहिजे, अशा प्रकारचे काही प्रश्न आहेत. ठीक आहे, तर रेग्युलर करा. तसंच 2024 मधले, म्हणजे 26 ला परीक्षा झाली, 25 पर्यंतचे एक्सपेक्टेड होते, मात्र 24 मधले 3 प्रश्न आलेले आहेत आणि 23 मधला 1 प्रश्न आलेला आहे. तर अशा प्रकारे जर बघितलं तर जुने देखील विचारतात. त्यामुळे रेग्युलर जर तुम्ही करंट अफेअर्स करत असला तर काय होतात, पुन्हा पुन्हा त्याच न्यूज, त्या रिलेटेड न्यूज तुमच्या समोर येत असतात परिक्रमाच्या माध्यमातून, परिक्रमा समरी बॅचच्या माध्यमातून, आणि त्यामुळे जर बघितलं तर आपल्याला काय होतं, न कळत काही गोष्टी माहीत होत राहतात आणि त्यामुळं आपल्याला त्या परीक्षेमध्ये उपयोगाच्या ठरतात. आता परवा एक स्टुडंट मला भेटला, आपला DYSP स्टुडंट आहे. आमची चर्चा असताना त्याने एक म्हणजे अगदी योग्य गोष्ट त्याने सांगितली. तो म्हटला की आपण परीक्षेच्या आधी जे वर्षभर करतोय त्यावरच आपला रिझल्ट डिपेंडेंट नाही, तर आपण जे 2-3 वर्षामध्ये जे एंटायर जी काय आपली प्रोसेस झालेली असते त्याच्यामध्ये कुठेतरी काय केलेलं असतं ते कधीतरी आठवतं, ते लॉजिक लावून आपण तिथं सोडवतो आणि त्यामुळेच आपल्याला ते विनिंग मार्क्स मिळतात. फक्त बाबा आलं एक वर्षभराचं रट्टा मारून जातो आणि मला मार्क मिळतात असं होत नाही, अशानं रिझल्ट येत नाहीत. त्यामुळे तुम्ही जे काही असं दोन्ही बाजूला डोळ्याला हे लावलेलं आहे किंवा मेंदूला तर झापड लावलेली आहे तशी सोडा. एक जनरल अवेअरनेस असला पाहिजे, आपण काय अभ्यास करतोय काय नाही करतोय, तेच तुम्हाला विनिंग मार्क्स देणार आहे. तो अभ्यास जो रेग्युलर करताय तुम्ही, ठीक आहे, जो तुम्हाला कधी ना कुठेतरी तुम्ही वाचलेली कुठेतरी फॅक्ट ती उपयोगात येते, असा अभ्यास जगला पाहिजे आपण म्हणतो. त्यामुळेच जर बघितलं तर आपल्याला पोस्ट येते.
ठीक आहे. तर इथं जर बघितलं तर बेटी बचाव बेटी पढाव सुकन्या समृद्धी योजना आहे, दोन्ही मी बिंग ॲस्पिरंट ॲपवर देखील घेतल्या होत्या पिक्टोग्राफिकल फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे. आणि त्यामध्ये मिशन शक्तीशी एकात्मता सांगितली होती. मिशन शक्ती काय आहे आणि त्याच्यावरचाच पुढचा प्रश्न आहे. आता मिशन शक्ती योजना कशाशी संबंधित आहे असा प्रश्न विचारलाय. प्रश्न सेट करणाऱ्यांना फक्त आत्ताचं अलीकडचंच करंट अफेअर्स माहीत असेल. जुनं करंट अफेअर्स बहुतेक त्यांना माहीत नाही. आता मी 2014 पासून परिक्रमा लिहितोय, त्यामुळं अशी काही योजना वगैरे नावं जी कॉमन रिपीट झालेली आहेत ती आपल्याला माहीत असतात. 2019 मध्ये एक मिशन शक्ती नावाचं ऑपरेशन राबवण्यात आलं होतं. त्याद्वारे भारतानं अंतरिक्षामधल्या सॅटेलाइटला मिसाईलद्वारे फोडण्याची आपली कपॅसिटी प्रूव्ह केली होती. ठीक आहे, 2019 मध्ये. आता प्रश्न हा सेट केला, याचं उत्तर फर्स्ट आन्सर की जी आलेली आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे महिला सक्षमीकरण, जे मिशन शक्ती योजनेनुसार काय आहे बरं, महिला सक्षमीकरण आहे. मात्र इथं मिशन शक्ती स्कीम म्हटलेलं नाही इंग्लिश प्रश्नामध्ये. मिशन शक्ती इज रिलेटेड टू, तुम्ही स्पेस ही म्हणू शकताय. त्यामुळं ज्यांना हा प्रश्न क्लेम करायचा आहे तर त्यांनी काय करू शकता, याची दोन्ही उत्तरं होऊ शकतात माझ्या मते. आयोग म्हणतंय महिला सक्षमीकरण, मात्र दुसरंही उत्तर त्याचा अंतराळ येऊ शकते. त्यामुळे काय बरं, ज्यांना क्लेम करायचं आहे ते लोक करू शकतात. आता त्याचा आपण दाखला बघूया. यशाची परिक्रमा मार्च 2025 मासिक पान 51 वर जर बघितलं तर मिशन शक्ती मी दिलेला आहे. मिशन शक्ती हा महिलांची सुरक्षितता आणि सक्षमीकरणाचा कार्यक्रम आहे. त्याच्यात 2 उपयोजना आहेत, संबल जी सुरक्षितता आणि संरक्षणाशी निगडीत आहे आणि सामर्थ्य जी सक्षमीकरणाशी निगडीत आहे. तर हे आहे मिशन शक्ती. ठीक आहे. बेटी बचाव बेटी पढाओची योजनेच्याच अंतर्गत मी मिशन शक्ती घेतलं होतं त्यावेळी, तर त्याच्यामध्येच या गोष्टी दिलेल्या आहेत. आता दुसरं उत्तर कसं योग्य आहे, मे 2019चं जे मासिक आहे पान 65 नंबर, त्याच्यामध्ये जर बघितलं तर मिशन शक्ती यशस्वी झाल्याची बातमी आहे. 27 मार्च 2019ला पंतप्रधान मोदीजींनी राष्ट्राला उद्देशून भाषण केलं होतं. त्यावेळी मॉडेल कोड ऑफ कंडक्टचा आदर्श आचारसंहिता चालू होती आणि असं असताना पंतप्रधान मोदीजींनी सांगितलं होतं की भारतानं कशा प्रकारे आपलं मिसाईल हे केलं आहे, मिसाईलनं सॅटेलाइट पाडायची आपली कुवत झालेली आहे. त्याच्यावर बरीच टीका देखील झाली होती की मॉडेल कोड ऑफ कंडक्ट तोडलाय का पंतप्रधानांनी. तर इथं जर बघितलं तर या अंतर्गत काय करण्यात आलं होतं की भारतानं ही मोहीम राबवली आणि जगामध्ये अशी कामगिरी करणारा भारत 4था देश ठरला होता. जर बघितलं तर डीआरडीओनं आणि इस्रोनं विकसित केलेले ए-सॅट या उपग्रह भेदिक क्षेपणास्त्र प्रणालीद्वारे भारतानं अंतरिक्षामध्ये 300 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या लो अर्थ ऑर्बिट मधल्या मायक्रोसॅट R1 या सॅटेलाइटला, आपल्याच सॅटेलाइटला काय केलं, मिसाईलनं फोडलं. म्हणजे भविष्यामध्ये दाखवून दिलं जगाला की आमच्या अंतरिक्षातल्या संपत्तीला कोणी हात लावला तर आम्ही तुमच्याही संपत्तीला फोडू शकतो. अशा प्रकारे भारतानं एक प्रकारे संदेश दिला होता. तर मिशन शक्ती हे अंतराळाशी देखील निगडीत आहे. ठीक आहे. म्हणजे जर बघितलं तर हा प्रश्न तुम्ही काय करू शकता, क्लेम करू शकता. ज्यांचा चुकला आहे, ज्यांना फायदा मिळवायचा आहे आणि ज्यांचा बरोबर आहे तर तुम्ही क्लेम करू नका. बघू आता काय करतं एमपीएससी, ते आपण सांगू शकत नाही. मात्र मी दोन्ही पॉसिबिलिटीज तुम्हाला सांगितलेल्या आहेत. ओके. त्यानंतर जर बघितलं तर 41वा प्रश्न आहे, गोपीचंद थोटाकुरा हे त्याचं उत्तर आहे. हे आपल्या परिक्रमामध्ये देखील होतं. एक पायलट वैमानिक उद्योजक हे अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी ब्लू ओरिजिनच्या NS-25 मोहिमेमध्ये परदेशी पर्यटक म्हणून अंतराळात जाणारे पहिले भारतीय नागरिक ते बनले. ठीक आहे. म्हणजेच गोपीचंद थोटाकुरा हे एक पायलट होते, एव्हिएटर आणि एंटरप्रेनर होते. ते पहिले इंडियन सिव्हिलियन ठरले जे स्पेसमध्ये गेले. स्पेस टुरिस्ट बनणारे पहिले भारतीय म्हणून त्यांना ओळखण्यात येतं, गोपीचंद थोटाकुरा. जर बघितलं तर परिक्रमा जुलै 2024ची जी परिक्रमा आहे, 24 मधला हा प्रश्न आहे, पान 71 वर जर बघितलं तर गोपीचंद थोटाकुरा पहिले भारतीय अंतरिक्ष पर्यटक, त्यांच्याबद्दलची माहिती दिलेली आहे. न्यू शेपर्ड कार्यक्रमाअंतर्गत NS-25 हे 7वं मिशन ठरलं ब्लू ओरिजिनचं आणि त्या अंतर्गत ते गेले होते. हे सर्व दिलेलं आहे. आपल्या बिंग ॲस्पिरंट ॲपवर अशी स्लाइड देऊन भारताचे पहिले नागरी अंतराळ पर्यटक गोपीचंद थोटाकुरा यांची माहिती वगैरे सर्व दिलेलं आहे. त्यामुळे हा प्रश्न आपल्याला माहिती होता. आता 24 मधला हा जरी प्रश्न असला तरी पण मला असं वाटतं तो 25च्या रिलेटेड कसा विचारलाय, कारण का शुभांशु शुक्ला हे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर जाणारे पहिले भारतीय ठरले, अंतराळामध्ये जाणारे द्वितीय अंतराळवीर ठरले, तर अंतरिक्षामध्ये जाणारे 3रे भारतीय ठरले. ते राकेश शर्मा
थोटाकुरा आणि कोण बरं, शुभांशु शुक्ला. मात्र हे कुठंच ऑफिशियली लिहिण्यात आलं नव्हतं. ठीक आहे, त्यामुळे मी ते परिक्रमामध्ये इन्क्लूड केलं नाही. मात्र हे लेक्चर घेताना मी सांगितलं होतं की गोपीचंद थोटाकुरा जर बघितलं तर द्वितीय भारतीय नागरिक आहेत जे अंतरिक्षामध्ये गेले, आणि तृतीय भारतीय नागरिक शुभांशु शुक्ला आहेत. मात्र थोटाकुरा अंतराळवीर नव्हते, सिव्हिलियन होते, बरोबर आहे. द्वितीय राकेश शर्मा नंतर द्वितीय अंतराळवीर कोण स्पेसमध्ये जाणार, तर शुभांशु शुक्ला. असं त्यावेळी मी लेक्चरच्या वेळी सांगितलं होतं. तर मे बी त्याशी रिलेटेड असा हा जुना 24चा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर 42वा प्रश्न अहवालावर आधारित आहे. मला परिक्रमामध्ये काही गोष्टी मी डिटेलमध्ये घेतो, म्हणून काही विद्यार्थ्यांच्या ज्यांना वन लाइनर पाठ करायची सवय आहे आणि वन लाइनर पाठ करून परीक्षा निघणार नाहीत. आता तुम्ही बघितलं असेल, आत्ताच परवा नोटिफिकेशन आलेली आहे की राज्यसेवा आणि गट ब गट कचा पण जर सिलेबस बदलायचे बहुतेक या 3 महिन्यात अहवाल जर बघितलं तर सादर करायला सांगितलेलं आहे, बरोबर आहे. तर मित्रा या इन्स्टिट्यूशनला MPSCनं रिक्वेस्ट केली आहे की तुम्ही आम्हाला नवीन कशा प्रकारचे ब्युरोक्रॅट पाहिजे आहेत त्यानुसारचा सिलेबस आम्हाला सजेस्ट करा. त्यामुळे सिलेबस देखील बदलू शकतोय आता. आणि त्याचंच जर बघितलं तर काय बरं, सुतोवाच दिलेला या पेपर्सनी, राज्यसेवेचा पेपर, गट ब चा पेपर, की प्रश्न विचारण्याची स्टाईल जी आहे, ठीक आहे, तर ती आता बदलत चाललेली आहे. डायरेक्टली वन लाइनर मधला जो GK टुडेचा पॅटर्न होता तो गेला, गायब. त्यामुळे काही विद्यार्थी मला म्हणायचे की परिक्रमावरती इतकं कशाला डिटेल देताय, इतकं कशाला डिटेल देताय. तुम्ही फक्त फॅक्ट जर इयरली बुकमधनं पाठ करायला गेला, बाप जन्मात कधी आपल्याला ते पाठ होत नाहीत. ठीक आहे, आपण काय एक पाठी नाही आहे. आपल्याला एखाद्या करंट अफेअरचं बॅकग्राऊंड माहीत असेल, त्याचं काय बरं लिंकेजेस माहीत असतील, तर ती गोष्ट आपल्याला लक्षात राहते. आणि म्हणून परिक्रमा वाचणं हे फार महत्त्वाचं आहे. परिक्रमा समरी, ज्यांना वाचायला नाही आवडत, परिक्रमा समरीचे लेक्चर्स करत चला, कारण पुढचं मागचं माहीत असायला पाहिजे गोष्टी, तरच आपल्याला ती लिंकेज. न पाठ करता करंट अफेअर्स मग काय होतं, आपला अभ्यास होतो. तर परिक्रमामध्ये मी असे काही अहवाल वगैरे देतो, त्याच्यावर काही मुलं म्हणतात की हे काय उपयोगाचं, पण आता प्रश्न तशा प्रकारचे येत आहेत. इव्हन राज्यसेवेला जर बघितलं तर हा एक अहवालावरचा प्रश्न आहे. भारतातील 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये निवडणूक लढणाऱ्या महिला उमेदवारांची एकूण संख्या किती आहे. तुम्ही म्हणाल काय प्रश्न विचारलाय, किती जुना प्रश्न विचारलाय. 2024च्या जनरल इलेक्शन्स मध्ये महिला उमेदवार किती हे कुठून पाठ करायचं, तर 800 ही त्याची काय आहे बरं संख्या आहे. आता हे कुठून आलं, तर फेब्रुवारी 2025च्या परिक्रमामध्ये 5, 7, 8 वर जर बघितलं तर 2024च्या लोकसभा निवडणुकीचा डेटा प्रसिद्ध केलेला इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं, आणि त्यामध्ये खूप सारा डेटा होता. तो खूप सारा डेटा मधला काही, कारण का तुमचं जे प्रेशर असतं की जास्त देऊ नका, त्यामुळे त्याच्यातलं काही सिलेक्टिव्ह काढलेलं होतं मी. ठीक आहे, आणि नेमकी म्हणजे सर्वाधिक महिला उमेदवार असलेले राज्य महाराष्ट्र ठरले, 111 उमेदवार. तर एकूण किती हे मी म्हटलं की असं एकूण बिकून विचारणार नाही, तर त्यांनी त्याच्यावरच प्रश्न विचारला. तेवढाच मी एक पॉईंट गाळला होता. ठीक आहे, त्याच्यावर प्रश्न विचारला. म्हणजे काय, इथून पुढं थोडे डिटेलिंग ही महत्वाचं आहे. मलाही आता परिक्रमामध्ये काही डिटेल्स द्यावे लागणार आणि तुम्ही ते करावे लागणार. गट ब आहे म्हणजे वन लाइनर पाठ करून जातो हा ॲटिट्यूड सोडा, नाही तर कधीच. कारण का 10-15 मार्क जे करंट अफेअर्सचे असतात आणि बाकीचे देखील करंट अफेअर्स बेस्ड एक 4-5 प्रश्न देखील निघू शकतात. तर आपल्याला जर करंट अफेअर्सवर प्रभुत्व नसेल तर पोस्ट कधीच निघणार नाही, कारण 1-2 मार्कामध्ये 10-10, 20-20 हजार पोरं असतात. ठीक आहे, तर त्यामुळं हा ॲटिट्यूड सोडा, परिक्रमा व्यवस्थित रिलिजियसली वाचा. ठीक आहे, तर त्यामध्ये विमेन पॉवरचा हा जो पॉईंट होता त्याच्यावरचा, आता हे PIB वरनं मी नोट्स काढली होती ती, तर जर बघितलं तर हा घेतलेला आहे पॉईंट मी. हा मुद्दा म्हटलं आता जास्त खूप इन्फॉर्मेशन मुलांना हे होते आणि त्याच्यावरच नेमका प्रश्न आला. कधी कधी असं होतं. मात्र जर बघितलं तर इथून पुढं की आपल्याला काय करायला पाहिजे, रिपोर्ट्स वगैरे जे सरकारचे आहेत तर त्याच्यावर फोकस करायला पाहिजे. तर 2000 हे बिंग ॲस्पिरंटच्या ॲपमध्ये देखील घेतलं होतं. 2024च्या लोकसभा निवडणुकीचा डेटा प्रसिद्ध झालाय, या डेटावरच त्यांनी प्रश्न विचारलाय. आता गट क ची महिनाभरामध्ये परीक्षा आहे. 18 महिन्यांचं करंट अफेअर्स फास्ट ट्रॅक जर तुम्हाला रिवाइज करायचं असेल तर आपली धुरंधर बॅच उपलब्ध आहे. सर्व विद्यार्थ्यांनी काय करा, गट क च्या फास्ट रिव्हिजन 18 तासामध्ये तुम्हाला सर्व रिवाइज करायचं असेल, कारण का आता परिक्रमा समरी बॅच करायला वेळ नाही आहे. आपली जी काही धुरंधर ही फास्ट ट्रॅक आहे. मेजर जी धुरंधर ज्यांनी केले त्यांनी सेफ राहा, कारण त्यांना मस्त मार्क्स पडणार आहेत, कारण त्याच्यामध्ये दर महिन्याचे मी करंट अफेअर्स व्यवस्थित करतो. मात्र फास्ट ट्रॅक आता 1 महिनाचा आहे,
पूर्ण धुरंधर मेन बॅच करू शकत नाही तुम्ही, तर किमान फास्ट ट्रॅक बॅच ही उपलब्ध करून दिले, ही तरी करा किमान. त्याच्यातनं खूप सारे प्रश्न तुमचे गट कला देखील फसतील. ठीक आहे. मात्र 2027ला जे काही विद्यार्थी पुढं आता अपियर करणार आहेत किंवा मेन्सला जे 2026च्या मेन्स वेगवेगळ्या गट ब गट कच्या राज्यसेवेच्या जे देणार आहेत, तर त्यांच्यासाठी परिक्रमा समरी वार्षिकी बॅच उपलब्ध आहे. 6माही फॉर्मॅटमध्ये देखील उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये दर महिन्याच्या प्रत्येक सेक्शन वाईज अशा करंट अफेअर्स मी डिस्कस करतो. ठीक आहे. तिथं व्यवस्थित डिस्कस करता येतात आणि दर महिन्याचं करंट अफेअर्स एक तुम्हाला 10 तासात वगैरे 10 ते 12 तासात कव्हर होतं. तर परिक्रमा समरी बॅच मी सगळ्यांनाच सजेस्ट करेन की ही बॅच करा. या बॅचमुळे तुम्हाला करंट अफेअर्सचे मार्क्स हे काय बरं व्यवस्थित येत राहतील. त्यानंतर जर बघितलं तर आता गट क आहे, सरळ सेवा आहेत. त्यासाठी चालू घडामोडी करण्यासाठी वन लाइनर बॅच आणले. प्रश्न उत्तर अशा प्रकारे क्विकली कुठेही जरी उभारलं तरी प्रश्न उत्तर वाचत तुम्ही गेला तरी करंट अफेअर्सचा अभ्यास होईल. अशा प्रकारची सरळ सेवा गट क आणि गट ब च्या वगैरे फास्ट रिव्हिजनसाठी तुम्ही ही बॅच वापरू शकता. दर महिन्याच्या 350+ चालू घडामोडी वन लाइनर फॉर्मॅटमध्ये आहेत. वन लाइनर बॅच. ठीक आहे. त्याचबरोबर परिक्रमा सराव प्रश्नसंच MCQज फॉर्मॅटमध्ये ज्यावेळी तुम्ही आपल्याला ठेच लागते, चुकतो प्रश्न, त्यावेळी तो लक्षात राहतो. मग प्रश्न एवढे कुठून सोडवायचे, तर दर महिन्याच्या करंट अफेअर्सवर 350+ प्रश्न आपल्या ॲपवर उपलब्ध आहेत. तर परिक्रमा सराव प्रश्नसंच 2026 ही बॅच. ठीक आहे. अगदी माफक तुम्ही जे पुस्तक घेता प्रश्नांचं, तर त्याऐवजी ही बॅच जर बघितलं तर यामध्ये 2026ची बॅच आहे, 2025ची बॅच आहे. तर या बॅचेस काय बरं तुम्हाला फार फायद्याच्या ठरणार आहेत. इतके सारे प्रश्न दर महिन्यात 36,600 प्रश्न जवळपास, म्हणजे 4,000 प्रश्न तरी पकडून घ्या दर वर्षाचे. तर एवढ्या माफक दरामध्ये ती उपलब्ध करून दिलेली आहे. तर तिचा देखील तुम्ही लाभ घ्या. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. हा देखील प्रश्न जर बघितलं तर आउट ऑफ द बॉक्स MPSCने शोधून आणलाय. लेगो ही कंपनी आहे. तुम्ही बघितलं असेल ते एकमेकाला जोडायचे जे प्लास्टिकचे हे असतात, ठीक आहे, त्याला लेगोज म्हणतो आपण. तर लेगो ही खेळणी बनवणारी कंपनी आहे. तिचं कार्यक्षेत्र जगभरात विस्तारलेलं आहे. ती मूळची कोणत्या देशातली कंपनी आहे, तर ती डेन्मार्कची कंपनी आहे, डॅनिश कंपनी आहे. ठीक आहे. आपल्याला आता हा प्रश्न कुठून आला असावा, तर मे 2025 मध्ये लेगोनं दक्षिण आशियामधलं बिगेस्ट स्टोअर गुरगावमध्ये ॲम्पल ग्रुपच्या पार्टनरशिपमध्ये ओपन केलं होतं लेगो ग्रुपनं. आणि मेटी मंत्रालयाबरोबर त्यांनी काय केला होता, एक करार देखील मध्ये केला होता. आणि त्यामुळे जर बघितलं तर अगदी इकॉनॉमिक टाइम्समधली अशी कुठली तरी न्यूज ओपन करून, आणि शक्य नाही प्रायव्हेट कंपन्या कुठं काय स्टोअर उभारतायत सगळ्यांचं लक्षात ठेवायचं, मात्र अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे तो काही लोकांना आला नाही तरी काय बरं हरकत नाही, कारण असे प्रश्न आले तर ते म्हणजे सगळंच तर नाही करू शकत तुम्ही. ठीक आहे. तर इथं जर बघितलं तर त्यामुळे हा लेगोचा प्रश्न विचारला आहे. ही डॅनिश कंपनी आहे लेगो ग्रुप. त्यानंतर हा आपला पठडीतला प्रश्न आहे रेग्युलर. मी तुम्हाला सांगितलंय पद्म पुरस्कार, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार हे तोंडपाठच करायचे, याच्यावर प्रश्न येतातच. आणि साहित्य पुरस्कार. तर खालीलपैकी योग्य कथने ओळखा. मनोहर जोशी आणि पंकज उदास यांना पद्मभूषण पुरस्कार 2025 सन्मानित करण्यात आलं. आणि अच्युत पालव व अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार 2025 सन्मानित करण्यात आलं. दोन्ही कथनं जर बघितलं तर काय आहेत बरं, योग्य आहेत. आपल्या परिक्रमामध्ये मार्च 2025 मध्ये पान 78-79 वर जर बघितलं तर मी काय दिलेलं आहे की पद्म पुरस्कार 2025 दिले आहेत. आणि त्यामध्ये पद्मभूषण विजेते देताना पहिले 2 जे आहेत त्याच्यातच प्रश्न विचारलाय. मनोहर जोशी शिवसेनेचे नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, लोकसभेचे माजी अध्यक्ष. पंकज उदास मरणोत्तर, दोघं मरणोत्तर आहेत. कला महाराष्ट्र, प्रसिद्ध गझल गायक. तर महाराष्ट्राचे मी एकत्र दिले होते आणि महाराष्ट्राच्या लोकांबद्दलच प्रश्न विचारला. मी तुम्हाला दरवेळी सांगतो की महाराष्ट्राचे जे विजेते आहेत त्यांच्यावर फोकस करायला पाहिजे. महाराष्ट्रातल्या पद्मश्री विजेत्यांमध्ये अच्युत रामचंद्र पालव कला शाखेमध्ये प्रसिद्ध सुलेखनकार आहेत, ते कॅलिग्राफी मास्टर आहेत. देवनागरी मोडी लिपीचा संगम असणाऱ्या मुक्त लिपीचे निर्माते आहेत. आणि अशोक सराफ मामा लोकप्रिय चित्रपट व नाट्य अभिनेते. तर त्यांच्यावर, आणि श्रीमती अरुंधती भट्टाचार्य हे महाराष्ट्राचे विजेते एकत्र दिले होते, त्याच्यावरच प्रश्न आलेला आहे. हे पिक्टोग्राफिकल फॉर्मॅटमध्ये आपल्या बिईंग ॲस्पिरंटच्या बॅचेसमध्ये आपण काय करतो बघतो की त्यामध्ये बघा मी स्टार केलेलं आहे, त्या स्टारवरच जर बघितलं तर प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. इथं बघा असं पिक्टोग्राफिकल देतो मी. मनोहर जोशी आहेत, पंकज उदास कोण आहे बाबा हे आपल्याला कळतं. ठीक आहे. महाराष्ट्रातील पद्मश्री विजेते यामध्ये पण स्टार मी केलं होतं, कारण हे महत्वाचे आहेत फार. तर त्यांच्यावरच प्रश्न, आणि एका ह्याच्यातच प्रश्न आला. हे अच्युत पालव आहे, तर इथं काय बरं
अशोक मामा आहेत. तर अशा प्रकारे जर बघितलं तर प्रश्न एक्सपेक्टेड जे होते ते देखील आलेले आहेत. त्यानंतर त्यांनी 2023चा प्रश्न, मला आता वाटायला लागले की आयोगाला एखादं पत्र लिहून रिक्वेस्ट करावी की करंट अफेअर चालू घडामोडीचा अर्थ काय होतो, ज्या अलीकडे ज्या झालेल्या आहेत, अलीकडं म्हणजे काय, 2023ची जी घटना आहे ती तुम्ही, ठीक आहे, कुणाला पुरस्कार मिळाला हे तुम्ही हे कराल, विचाराल, मात्र त्या पुरस्कार कशासाठी मिळाला अशा शोधाबद्दल डिटेल प्रश्न तुम्ही विचारताय तर कुठेतरी चुकतंय. 2023चा प्रश्न तुम्ही 26 मध्ये विचारताय, काय जुना एखादा पेपर सेट केलाय तोच तुम्ही येऊन 26च्या पोरांना देताय, हे बघावं लागेल. म्हणजे जर बघितलं तर काय याच्यावरचं लॉजिक आहे. करंट अफेअर्स म्हणजे काय की ज्या चालू आहेत, रनिंग ज्या गोष्टी आहेत, किमान 1 वर्ष, जास्तीत जास्त 1.5 वर्ष, तर असं हे पाहिजे, त्याचं एक टेन्युअर पाहिजे. मात्र अगदी जुन्या ज्यावेळी विचारल्या जातात, मग इथं कुणाला फायदा होतो, रेग्युलर जे करंट अफेअर्स केलं, ज्यांनी परिक्रमा रेग्युलरली वाचल्यात त्यांना कुठेतरी आठवू शकेल असं मी म्हणेन. मात्र काय बरं, एक्सपेक्टेड नाही. दुष्काळ सहन करणारी कोणती जात सादर करण्याच्या यशस्वी प्रयत्नांसाठी डॉक्टर स्वाती नायक यांना प्रतिष्ठित नॉर्मन बॉरलॉग पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. तर सहभागी धान तांदूळ त्यांनी जर बघितलं तर काय केलं होतं, विकसित केलं होतं. ठीक आहे, तर हा नोव्हेंबर 2023च्या पान 74 वरची ही न्यूज आहे. डॉक्टर स्वाती नायक यांना नॉर्मन ई बॉरलॉग पुरस्कार, आणि त्यामध्ये लिहिलेलं आहे की सहिष्णू सहभागी धान तांदळाची वाण सादर केली. ओडिशामध्ये दुष्काळ सहिष्णू सहभागी धान तांदळाची त्यांनी वाण सादर केली. हे वाण तिथल्या प्रत्येक शेतकरी कुटुंबाच्या आहाराचा आणि पिकांच्या फेरपालटीचा अविभाज्य घटक बनलेला आहे, अशी माहिती देखील मी दिली होती. तसंच आपल्या बिईंग ॲस्पिरंटच्या ॲपवर पिक्टोग्राफिकल फॉर्मॅटमध्ये स्वाती नायक कोण, तर त्यांनी कुठली धान हे केली, त्यांना सीड लेडी म्हणून ओळखलं जातं, तर या सर्व गोष्टी मी दिल्या होत्या. मात्र हा प्रश्न जो आहे तो मला फार डिसअपॉइंटिंग वाटतोय. 2023चा नोव्हेंबर 2023चा प्रश्न, तो पण अगदी डिटेलमध्ये तुम्ही विचारताय, तर कुठेतरी चुकतंय असं मला वाटतं. त्यानंतर जर बघा, 17व्या ब्रिक्स शिखर परिषद 2025 मध्ये लक्ष केंद्रित केलेले विषय कुठले होते. म्हणजे आता एखादी परिषद वन लाइनर फॉर्मॅट जो होता की एखादी परिषद कुठं झाली, आता फास्ट ट्रॅक मध्ये मला असंच कव्हर करता येतं की कुठं झाली, काय झाली, डिटेल त्याच्यामध्ये काय झालं हे सांगता येत नाही, कारण का तेवढा वेळ नसतो. मात्र परिक्रमा समरी बॅचेस मध्ये ते मला सांगता येतं, वेळ असतो. तर त्याच्यावरच हा प्रश्न आलेला आहे बघा की 17व्या ब्रिक्स शिखर परिषद 2025 मध्ये कोणत्या टॉपिक्सवर लक्ष केंद्रित करण्यात आलं. जागतिक प्रशासन संस्थांमध्ये सुधारणा. यस, भारत दर परिषदेमध्ये कुठल्या ना कुठल्या म्हणतो की ज्या जागतिक प्रशासन संस्था आहेत, जसं युनायटेड नेशन्स आहे वगैरे, त्यांच्यामध्ये सुधारणा केली पाहिजे. बहुपक्षीयतेला प्रोत्साहन देणं. ब्रिक्स नेहमी जर बघितलं तर बहुपक्षीयतेला म्हणजे मल्टीलॅटरल वर्ल्ड, की दोन, चायना USA यांचीच मक्तेदारी नको, तर काय बरं, सर्व देश जे आहेत त्यांचे सर्वांचं ऐकून घेतलं पाहिजे. त्याचबरोबर AIच्या नियंत्रणासाठी समावेशक चौकट प्रस्थापित करणं. ठीक आहे, तर AI बाबत देखील या परिषदेमध्ये जर बघितलं तर डिस्कस करण्यात आलं होतं, चौकट प्रस्थापित करण्याचं ठरलं होतं. आणि सामाजिक विषमतेला संबोधित करणं हे त्याच्यातलं चुकीचं स्टेटमेंट आहे. आरोग्यातल्या विषमतेला संबोधित करणं हे त्याचं काय होतं बरं, विषय होता. ठीक आहे, तर आपण ते परिक्रमामध्ये देखील घेतलं होतं, त्यामुळे याचं उत्तर आहे अ ब ड. क हे त्याचं उत्तर नाही, सामाजिक नाही, आरोग्य विषयक विषमतेला संबोधित करणं. तर ऑगस्ट 2025च्या पान 11 वर जर बघितलं तर आरोग्य आणि सामाजिक विकास इथे लिहिलेलं आहे बघा. आरोग्य विषमता दूर करण्यासाठी ब्रिक्सनं सामाजिक दृष्ट्या निर्धारित रोग, क्षयरोग सारखे निर्मूलनासाठी भागीदारी सुरू केली. तर आरोग्य विषमता दूर करण्यासाठी याच्यावर फोकस केलं होतं, सामाजिक विषमता दूर करण्यासाठी फोकस केलं नव्हतं. तसेच आपण जर बघितलं तर 17वी ब्रिक्स शिखर परिषद, त्याच्यामध्ये काय काय गोष्टी घडल्या, 17व्या ब्रिक्स शिखर परिषदेमधल्या ठळक घडामोडी, आणि याच पॉईंट्सवर जर बघितलं तर काय बरं, हा प्रश्न सेट आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर ब्रिक्स काय असते हे सर्व आपण आपल्या बॅचमध्ये व्यवस्थित सांगतो. ठीक आहे, त्यानंतर जर बघितलं तर हा प्रश्न देखील GK टाईप प्रश्न आहे. ठीक आहे, कारण का जर तो म्हटला आपण करंट बेस, तर 2026 हे वर्ष संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे. हे कधी घोषित केलंय, नोव्हेंबर 2023 मध्ये घोषित केलं होतं. ठीक आहे, मात्र आता 2026 चाललाय, त्यामुळे हे आपल्याला माहित पाहिजे असं एक्सपेक्टेड आहे. मात्र 2024 मध्ये UNV जगभरात 14,500हून अधिक स्वयंसेवक तैनात केले, हे स्टेटमेंट आहे. तर ते स्टेटमेंट आता लॉजिकली जर बघितलं तर एवढी स्टेटमेंट माहित असल्यावर आपण
मारू शकतो तुका की ठीक आहे असे या आकड्यावर खेळणार नाही MPSC असं आपल्याला वाटू शकतं आणि मग हेही बरोबर हेही बरोबर आणि क स्टेटमेंट तर ओव्हरऑल बरोबर आहे. स्वयंसेवक हे विविध भूमिकांमध्ये कार्य करतात, त्यामध्ये समुदाय विकास, मानवी हक्क, शांतता निर्मिती इत्यादी समाविष्ट आहे. त्यामुळे जर बघितलं तर 2026 हे संयुक्त राष्ट्राने 2026 जर बघितलं तर 2026 हे 3 गोष्टींसाठीचं वर्ष आहे. एक आहे महिला शेतकरी, दुसरं आहे ते म्हणजे काय म्हणतो आपण रेंजलँड्स, ठीक आहे, आणि पास्टोरलिस्ट यांचं वर्ष आहे, रेंजलँड आणि पास्टोरलिस्ट. आणि जर बघितलं तर तिसरं म्हणजे काय बरं, आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक वर्ष आहे. ठीक आहे, तर ही तिन्हीच्या तिन्ही जर बघितलं तर स्टेटमेंट बरोबर आहेत, ऑल ऑफ द अबाव. आता हे कुठून आलेलं आहे तर जर बघितलं तर युनायटेड नेशन्स फॉर व्हॉलेंटियर्स, युनायटेड नेशन्स व्हॉलेंटियर्स ऑर्गनायझेशन जे आहे तर त्यांच्या वेबसाईटवर जे UN आणि व्हॉलेंटिअरिंगची जी माहिती दिलेली आहे त्याच्यामध्येच याच 3 स्टेटमेंट घेतलेले आहेत. हेडक्वार्टर्ड इन बॉन, जर्मनी, UNV वॉज एस्टॅब्लिश 1970 and is active around 169 countries and territories every year. म्हणजेच ही 1970ला जर्मनीमधल्या बॉन इथं स्थापन हेडक्वार्टर असणारी ही संस्था आहे. In 2024, UNV deployed over 14,500 volunteers to almost 60 UN entities across the world. म्हणजेच जर बघितलं तर 14,500 पेक्षा जास्त स्वयंसेवकांना त्यांनी वेगवेगळ्या 60 देशांमध्ये पाठवलं. दे सर्व इन डायव्हर्स रोल्स इन्क्लुडिंग कम्युनिटी डेव्हलपमेंट, ह्युमन राईट्स, ह्युमॅनिटेरियन असिस्टन्स, पीस बिल्डिंग, मेडिकल सर्व्हिसेस, कम्युनिकेशन्स. आणि 2026 हॅज बीन डेझिग्नेटेड बाय द UN ॲज द इंटरनॅशनल इयर ऑफ व्हॉलेंटियर्स. आणि त्या अनुषंगाने यांनी हा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजेच जर बघितलं तर ऑर्गनायझेशन्स, तर त्या ऑर्गनायझेशन्सवरची बेसिक जी माहिती अशा प्रकारचा देखील प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. त्यामुळे आपल्याला आता अभ्यास करताना एखादं ऑर्गनायझेशन ज्यावेळी काय बरं न्यूजमध्ये येईल तर त्याच्याबाबतची देखील थोडीफार माहिती लक्षात ठेवणं किंवा ती युनायटेड नेशन्सच्या ह्याच्यातनी किंवा परिक्रमामध्ये जी दिलेली बॉक्समधली माहिती ती लक्षात ठेवणं महत्त्वाचं ठरणार आहे. ठीक आहे, त्यानंतर जर बघितलं तर हा प्रॉपर करंट अफेअर्सचा प्रश्न आहे. एप्रिल 2024 मध्ये अधिकृतपणे आयर्लंडचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून डब्लिनमध्ये पदभार कोणी स्वीकारला? सायमन हॅरिस यांनी. ठीक आहे, मात्र हा 2024 मधला प्रश्न आहे. 2024चे 3 प्रश्न आणि 23चा एक प्रश्न असे प्रश्न विचारण्यात आलेत. इथं जर बघितलं तर मे 2024च्या मासिकामध्ये पान 17वर टायटलच आहे सायमन हॅरिस आयर्लंडचे सर्वात तरुण पंतप्रधान. तर ते कुठल्या पार्टीचे होते वगैरे सर्व, कुणाची जागा घेतली, लिओ वराडकर जे इंडियन ओरिजिनचे आहेत त्यांची जागा त्यांनी घेतली. आणि आपल्या बिंग ॲस्पिरंट ॲपवर जर बघितलं तर अशा प्रकारे पिक्टोग्राफिकल सायमन हॅरिस आयर्लंडचे सर्वात तरुण पंतप्रधान. तर असे लेक्चर ज्यावेळी करतात त्यावेळी आपल्याला आठवतात. विद्यार्थ्यांचे मला जे फीडबॅक येतात ते म्हणतात की सर तुमच्या स्लाइड्स आणि तुमचा आवाज आम्हाला आठवतो. ठीक आहे, ज्यावेळी प्रश्न सोडवतो त्यावेळी. तर पिक्टोग्राफिकल आणि ऑडिओ व्हिज्युअलचा फायदा फार होतो. त्यामुळे हे लेक्चर्स परिक्रमा समरी बॅच बिंग ॲस्पिरंट या आपल्या ॲपवर तुम्ही करू शकता. त्यानंतर जर बघितलं तर हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. खालीलपैकी कोणाला जंगलाचा विश्वकोश एनसायक्लोपीडिया ऑफ द फॉरेस्ट म्हणून ओळखलं जातं? तर कर्नाटकच्या तुलसी गौडा ज्यांचं अलीकडे निधन झालंय. परिक्रमा मार्च 2025ची जर बघितलं तर त्याच्या पान 35वर तुलसी गौडा यांच्याबद्दल माहिती दिलेली आहे. जंगल अम्मा वनाचा विश्वकोश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गौडा यांचा जन्म कन्नड जिल्ह्यातल्या अंकोला तालुक्यातल्या होन्नाळी गावात झाला होता. तर या स्टेटमेंटवर एन्सायक्लोपीडिया ऑफ द फॉरेस्ट किंवा वनाचा विश्वकोश, आता यांनी जंगलाचा विश्वकोश म्हटलेला आहे. ठीक आहे, तर म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगतो बघा, थीम वगैरे ज्या असतील किंवा काही गोष्टी ज्या इंग्लिशमध्ये आहेत त्या इंग्लिशमध्येच लक्षात ठेवायच्या. कारण वनाचा विश्वकोश तुम्ही वाचलाय आणि जंगलाचा विश्वकोश म्हटल्यावर कन्फ्यूज व्हाल. ठीक आहे, एनसायक्लोपीडिया ऑफ फॉरेस्ट हे मी म्हणून परिक्रमामध्ये जर बघितलं तर एनसायक्लोपीडिया ऑफ फॉरेस्ट असं इंग्लिशमध्ये दिलं होतं. कारण का मीडियामध्ये वगैरे फार फेमस आहेत तुलसी गौडा आणि त्यांच्याबाबत काय एक्झॅक्ट शब्द वापरण्यात येतात हे आपल्याला काय बरं पेपरमध्ये देखील ते शब्द, कारण पिक्टोग्राफिकल आपली मेमरी असते त्यामुळे तिथं लगेच आपण रिलेट करतो त्याला. ठीक आहे, तर थीम वगैरे ज्या असतात परिषदांच्या, दिनविशेषच्या, तर त्या थीम देखील आपण इंग्लिशमध्ये लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा. त्याच्यातले जे शब्द आहेत ते इंग्लिशमधले तरी किमान बघत चला. ओके, तर तुलसी गौडा यांच्याबद्दल जंगलाचा विश्वकोश, एन्सायक्लोपीडिया ऑफ द फॉरेस्ट वगैरे यांची माहिती आपण आपल्या बिंग ॲस्पिरंटच्या ॲपमध्ये देखील दिली होती. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या सरकारी संस्थेनं नवी दिल्ली इथं दहशतवाद विरोधी परिषद 2024 आयोजित केली होती? आता हा प्रश्न करंट अफेअर्सचा आहे, मात्र मला करंट अफेअर्स काय मी वाचलेलं नाही कधी. लॉजिकने मी सोडवू शकतो का बरं हा प्रश्न?
यस, कारण का मला माहित पाहिजे देशातली दहशतवादाविरोधात लढणारी सर्वोच्च संस्था कुठली आहे? नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, बरोबर आहे, NIA. मग कोण बरं? पहिली दहशतवाद विरोधी परिषद कोण आयोजित करेल? NIAच करणार. अशा प्रकारे मी लॉजिकनं हा प्रश्न NIA सोडू शकतोय. मी इथं नोव्हेंबर 2024 मधली ही न्यूज आहे, माफ करा, ही परिक्रमामध्ये माझ्याकडून निसटून गेली. ठीक आहे, तर ती कारण हे न्यूजमध्ये कुठल्या मेजर न्यूजमध्ये न्यूजपेपरमध्ये वगैरे नव्हतं आणि त्यामुळे मला ते ग्रॅब नाही करता आलं. काही वेळा अशा गोष्टी होतात, तर ही न्यूज परिक्रमामध्ये नव्हती. PIB वर मात्र ही न्यूज होती. त्यानंतर जर बघितलं तर हा GSचा प्रश्न एक आहे, 2023-24चा अर्थसंकल्प, त्याच्यामध्ये 7 प्राधान्य क्षेत्रांना सप्तर्षी म्हणण्यात आलं होतं. तर इकॉनॉमिक्समध्ये प्रश्न विचारलाय हा काही करंट अफेअर्सचा नाही, मात्र जे परिक्रमा रेग्युलर वाचतात त्यांना हा सुटला पाहिजे होता. की जर बघितलं तर मार्च 2023च्या 5-4 वर अर्थसंकल्पातले प्राधान्यक्रम सप्तऋषी म्हणून सेपरेट टॉपिक दिलाय. सर्वसमावेशक विकास, देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचणं, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक, क्षमतांना संधी देणं, हरित वृद्धी, युवा शक्ती, आर्थिक क्षेत्र. आता मला हे माहीतच नाही, तरी पण मी प्रश्न कसा काय सोडू शकतोय बरं? तर मी माझं लॉजिक लावणार की अर्थसंकल्पामध्ये प्राधान्य क्षेत्र ज्यावेळी मांडणार त्यावेळी ते खूप पिन पॉइंटेड नसणार, ते थोडं जनरलिस्ट असणार ची क्षेत्र. इथं व्यापार विकास, ट्रेड डेव्हलपमेंट थोडं असं पिन पॉइंटेड वाटतं. सर्वसमावेशक विकास, युवा शक्ती, हरित वृद्धी हे थोडं मोठ्या कॅनव्हासवरचे सब्जेक्ट वापरतात. तर असं लॉजिक लावून जरी आपण सोडवला असता तरी हा प्रश्न सुटला असता. अशा प्रकारे जर बघितलं तर करंट अफेअर्सचे 10+1 असे 11, 10 किंवा 11 तुम्ही इथं बघू शकताय. हे प्रश्न आपल्या परिक्रमा आणि बिईंग ॲस्पिरंटवरच्या आपल्या परिक्रमा समरी या बॅचेसमधनं आलेले आहेत. तर परिक्रमा समरी बॅचेस करणं, रेग्युलर करंट अफेअर्स करणं किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला कळतंय. तर हे लेक्चर्स रेग्युलरली करा. हे उपलब्ध आहेत बिईंग ॲस्पिरंटवर. जे विद्यार्थी गट क, ठीक आहे, गट क चे परीक्षा देणार आहेत पुढच्या महिन्यामध्ये, तर त्यांच्यासाठी आता वेळ कमी आहे, त्यामुळे त्यांना क्विकली रिवाईज करायचं असेल करंट अफेअर्स सगळं, तर आपली धुरंधर बॅच, फास्ट ट्रॅक, धुरंधर मेन नव्हे कारण तेवढा वेळ नाही आहे तुमच्याकडे आता, धुरंधर फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच तुम्ही करू शकता. ही गट बलाही, गट कला, गट कला जे काही एक्स्ट्रा आता मटेरियल आलेलं आहे ते आपण जर बघितलं तर काय बरं इन्क्लूड करणार आहोत लवकरच. ठीक आहे, तर ही बॅच देखील तुम्ही करू शकता. परिक्रमा समरी वार्षिक बॅच ही फार महत्त्वाची बॅच आहे. चालू घडामोडी वन लाइनर बॅच ही गट क, सरळ सेवा यांच्यासाठी महत्त्वाची आहे. इवन गट ब जरी करत असाल तरी तुम्ही ह्या बॅचच्या थ्रू, कारण प्रश्न उत्तर असं लवकर समजतं आपल्याला, तर असे वन लाइनर्स देखील काय होतात, कव्हर होतात. तर या बॅचमध्ये तसंच स्वतः जे काय अभ्यास केलेला आहे त्याला कन्सोलिडेट करण्यासाठी, स्वतःला टेस्ट करण्यासाठी सराव प्रश्नसंच बॅच आहे. ही बॅच देखील तुम्ही काय करा, घ्या. तर हा पेपर जर बघितलं तर आपल्याला जागा करणारा पेपर आहे. राज्यसेवेचा पेपरवर मला व्हिडिओ करता आला नाही, मात्र मी त्याची PDF आपल्या टेलिग्राम चॅनेलवर कुठून सोर्सेस आले वगैरे आणि थोडं त्या पेपरबद्दल मला काय वाटतं हे लिहून त्याची एक PDF मी अपलोड करेन. ठीक आहे, व्हिडिओ जरी आपल्याला त्यावेळी, कारण माझी तब्येत बरी नव्हती त्यामुळे मला तो व्हिडिओ बनवता आला नाही. तुम्ही बघितलं असेल की यूट्यूबच्या आपण जे काही कालचं परवाचं लेक्चर जे घेतलं त्या लेक्चरमध्ये देखील माझा आवाज निघत नव्हता, तरी देखील मी ते घेतलं, कारण काय शेवटी एक कॉन्फिडन्स बिल्डिंग म्हणून ते लेक्चर प्रत्येक विद्यार्थ्याला लागत असतं, म्हणून ते मी घेतलं होतं. आता काही विद्यार्थी म्हणतात की असे लेक्चर तुम्ही आधी का घेत नाही, तर आधी आपली फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅचेस आपल्या उपलब्ध आहेत, त्या करायला पाहिजेत प्रत्येकाने. मी तर म्हणजे फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच ही ज्या विद्यार्थी परिक्रमा समरी बॅच करतायत त्यांनी रिव्हिजनसाठी वापरावी. ठीक आहे, करंट अफेअर्सला जे महत्त्व आहे, कारण का ही विनिंग मार्क्स आहेत तुमचे, तुम्ही जर त्याच्यात एफर्ट्स घेतले तर तुम्हाला इतरांपेक्षा कंपॅरेटिव्हली याच्यामध्ये मार्क्स जास्त मिळतात आणि त्यामुळे तुम्ही पोस्ट ही सिक्युअर करू शकता. आणि म्हणून करंट अफेअर्सला नेग्लेक्ट करू नका. करंट अफेअर्ससाठी परिक्रमा आणि आपल्या परिक्रमा बिईंग ॲस्पिरंटवरच्या परिक्रमा समरी बॅचेस या नक्की करा. भेटूया गट क साठी. मी काही प्रश्नोत्तराचे लेक्चर्स आता घेणार आहे, सुरू करत आहे, तर त्या लेक्चर्समध्ये भेटूया. धन्यवाद.